या नगर जिल्ह्यावर दहशत गुंडगिरीची सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं असेल 60,000 रुपये असताना सुद्धा गुन्हा दाखल होतो आणि गुन्हा टीम येते ती टीम आम्हाला सांगते की उमेदवाराचं नाव घ्या, उमेदवाराचे पैसे होते। अहो 60,000 50,000 हे सामान्य लोकांकडे सुद्धा असतात। नगरला माणूस खरेदीला येतो, काहीतरी कामासाठी येतो आणि तुम्ही जर तुमचा पराभव दिसायला लागलाय आणि पराभव दिसायला लागला माणूस विनाशकाली विपरीत बुद्धी याप्रमाणे हे चाललंय। माझ्या समोर पोलीस अधिकाऱ्यांना माजी खासदार सुजय विखेंचा फोन येतो, या जिल्ह्याचे पालकमंत्री का बालकमंत्री आहे त्या राधाकृष्ण विखेंचा फोन येतो की कारवाई झाली पाहिजे। उद्यापासून या विखे घराण्याच्या सर्व गाड्या चेक करायच्या, उमेदवाराचे खिसे चेक करायचे। 60,000पेक्षा जास्त रक्कम ज्या कार्यकर्त्यांनी निघेल तेवढे गुन्हे दाखल करायचे इलेक्शन पर्यंत। आणि तुम्हाला महसूल खातं तुमच्या सोबत आहे, तुमच्यासोबत पोलीस खातं आहे। हा किती अन्याय करायचा तेवढा अन्याय करा, हे नगर दक्षिणच्या जनतेने ओळखलंय आणि तुमचा कडेलोट झालेला आहे। मित्रांनो, मागच्या निवडणुकीत अनिल भैया राठोडांचा असाच आपण वापर करून घेतला आणि तुम्ही वेळेला त्यांना सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत जे लोक आहे त्यांना पण सांगणे हे भामटे, हे दहशतवादी आहे। जे दहशतवादी एकूण पैसे घेतात, मग हे किती मोठे दहशतवादी, हे गुंडगर्दी करणारे आहे। आप लोणी राहता या भागात जाऊन बघा, जर कोणी स्टेटस ठेवला तरी हे गुन्हे दाखल करतात। हे विखे घराणे संपवायची ही खरी सुरुवात आजपासून झालेली आहे। त्यांची दादागिरी गुंडगिरी संपवण्याची ही मुहूर्तमेढ हे कोतवाली पोलीस स्टेशन पासून झालेली आहे। जर 60,000 रुपयाला गुन्हे दाखल करतात तर विळत घाटात त्यांनी 500 एकर जमीन घेतली, 1 गुंठा 5 लाख, तर 500 एकर जमीन किती पैसे झाले यांच्यावर पहिली ईडीची कारवाई करा। या विखे घराणं इतका भ्रष्ट घराणं या नगर जिल्ह्यात नाही, राज्यात कुठं नाही, इतकं भ्रष्ट घराणं नाही त्यांच्याकडे। हे भ्रष्टाचारी घराणे काही वर्तमानपत्र काही मीडियाला सोबत धरतात आणि वाजावाजी करतात। या सुपारी किंग आणि हे भ्रष्ट घराणं त्या 13 तारखेच्या निवडणुकीत यांना संपवायचंय आणि जिल्ह्यात एक आनंदी वातावरण करायचंय आणि गरीबाच्या पोराला निवडून द्यायचंय। गरीबाचे पाकिट वाटले काय बातमी आहे, म्हणजे एवढे सुपारी किंग हे भविष्यात टिकणार नाही। आणि माझी नगर जिल्ह्यातल्या आम जनतेला विनंती आहे की दहशत गुंडगिरीची तयारी झालेली आहे। आपण घरात दारात दुकानात जाताना, किराणा दुकानात जाताना सुद्धा पैसे घेऊन जाऊ नका, 5,000 10,000 घेऊन जाऊ नका। नगरला येतानाही पैसे घेऊन कोणी येऊ नका, कारण हे विखेंनी हे महसूल खातं पोलीस खातं हे ठेवलेलं आहे, हे त्यांच्याकडे कामाला ठेवलेलं आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की सामान्य जनतेची हाल होणार आहे, सामान्य जनतेला त्रास द्यायचा धंदा चालू केलेला आहे। त्यामुळे माझ्या नगर दक्षिण मतदारसंघातील सगळ्या स्वाभिमानी जनतेला माझी विनंती आहे की ह्या उत्तरेकडलं पावणं संपवण्याची वेळ आलेली आहे।